नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आपल्याला संजय गांधी निराधार योजना माहित असेल। या योजनेअंतर्गत जे निराधार लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना शासनाकडून पेन्शन स्वरूपात अनुदानाचं वाटप त्यांच्या थेट बँकेमध्ये केलं जातं। तर या संजय गांधी निराधार योजनेसंदर्भातच्या विविध अशा व्हिडिओ आपण पाठीमागच्या काही भागांमध्ये दिलेले आहेत। वेळोवेळी मित्रांनो, ज्या पद्धतीने शासनाकडून अनुदान वितरित केलं जातं, जी पेन्शन वितरित केली जाते, त्या पेन्शनची सविस्तर डिटेल जीआर संदर्भात सविस्तर माहिती घेऊन आपण आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे। तर अशा संदर्भात मित्रांनो, आता चालू घडीला शासनाकडून पुन्हा एकदा एक नवीन जीआर जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। या जीआरच्या माध्यमातून आता पुढची येणारी 2024 मधली जी पेन्शन असेल, ही पेन्शन मित्रांनो शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे। या जाहीर केलेल्या पेन्शनचं अनुदान सुद्धा शासनाकडून आता वितरित करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिलेल्या आहेत। या संजय गांधी निराधार योजनेच्या पेन्शनचे वितरण कशा पद्धतीने केलं जातं, तर मित्रांनो, या पेन्शनची सुरुवात राज्य शासनामार्फत केली जाते। या योजनेचे अनुदान राज्य शासनाकडून आपल्या जिल्हा परिषदेला वर्ग केलं जातं। प्रत्येक जिल्हा परिषदेला मित्रांनो हे अनुदान विभागणी करून पाठवलं जातं। त्याच्यानंतर संबंधित जिल्हा परिषदांना तालुका स्तरावरून डाटा मागवून जे जे लाभार्थी या योजनेअंतर्गत पात्र ठरत आहेत, तर अशा लाभार्थ्यांच्या डीबीटी मार्फत थेट बँक खात्यामध्ये यांची पेन्शन जी आहे ती शासनामार्फत वर्ग केली जाते। तर या पद्धतीची मित्रांनो ही पेन्शन वितरणाची प्रोसेस असते। आता मित्रांनो, चालू घडीला शासनाकडून जो जीआर प्रसिद्ध झालेला आहे, तर या जीआरचा थोडक्यात आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत। आपल्याला कोणत्या महिन्याची पेन्शन शासनाकडून या ठिकाणी मंजूर करून आलेली आहे, किती महिन्याची पेन्शन असणार आहे, संपूर्ण माहिती पाहणार आहात। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून अशा ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट येत असतात, अशा ज्या काही सरकारी योजना येत असतात, तर या संपूर्ण योजनांची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा पाहू शकता। चला तर वेळ न घालवता आपण सविस्तर जीआर पाहायला सुरुवात करणार आहोत। जीआर पाहण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला डेस्कटॉपवरती यायचं आहे। इथं पाहू शकता आपण डेस्कटॉपवरती आपली स्क्रीन जी आहे ती ओपन केलेली आहे। सुरुवातीला या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासनामार्फत हा जीआर जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। दिनांक खाली पाहायचा आहे 8 एप्रिल 2024, म्हणजे मित्रांनो हा आजचा जीआर आहे आणि थोड्या वेळापूर्वीच हा जीआर जो आहे तो शासनामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर वर यायचं मित्रांनो, याचा विषय पाहू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापनेच्या वेतन व वेतनतर खर्चासाठी माहे एप्रिल ते जुलै 2024 करिता अनुदानाचे वाटप। तर या ठिकाणी मित्रांनो हे अनुदान जे असणार आहे ते एप्रिल 2024 ते जुलै 2024 म्हणजे जवळजवळ 4 महिन्यांचं अनुदान शासनामार्फत या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे। याच्यामध्ये मित्रांनो 2 पद्धतीचं अनुदान आहे। सुरुवातीला आपल्याला पाहू शकता संजय गांधी निराधार योजनेचं अनुदान आहे आणि 2 नंबरला वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य। तर याबद्दलची सविस्तर डिटेल मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या देईन, जेणेकरून जे या वृद्ध भूमिहीन शेतमजुरांमध्ये या अर्थसहाय्यामध्ये पात्र ठरत आहेत, तर अशा लाभार्थ्यांसाठी याबद्दलची सविस्तर डिटेल घ्यायला सोपी जाईल। त्याच्यामुळे त्या संदर्भातचा व्हिडिओ सविस्तर असा व्हिडिओ मी पुढच्या भागामध्ये देण्याचा प्रयत्न करेन। चालू घडीला फक्त आपण संजय गांधी निराधार योजनेसंदर्भातची चर्चा करूया। या ठिकाणी मित्रांनो पुढे आपल्याला खाली यायचं आहे, शासन निर्णयामध्ये पाहायचं आहे। शासन निर्णयामध्ये आपण या ठिकाणी सन 2024-2025 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये 41,87,48,760 रुपये। तर या ठिकाणी मित्रांनो जिल्ह्यानुसार याचं वितरण केलं जाणार आहे। संपूर्ण महाराष्ट्राचा हा निधी या ठिकाणी पाहायला मिळेल। 41 कोटी रुपये या ठिकाणी मित्रांनो शासनाकडून वितरित करण्यात आलेले आहेत। याचं विभाजन जिल्ह्यानुसार करण्यात आलेलं आहे। तर हे विभाजन कसं केलेलं आहे त्या संबंधीची सुद्धा सविस्तर डिटेल मी पुढे देत आहे। त्या संबंधितचा सविस्तर तक्ता या जीआरच्या खाली तुम्हाला पाहायला मिळेल। त्याच्यानंतर मित्रांनो इथं खाली यायचं, खाली आल्यानंतर आपल्याला या पेन्शनचं अनुदान आपल्याला किती महिन्यासाठी आलेलं आहे, तर इथं पाहू शकता माहे एप्रिल ते जुलै 2024, म्हणजे एप्रिल 2024 ते जुलै 2024 जवळजवळ 4 महिन्याच्या कालावधीचं हे अनुदान शासनाकडून या ठिकाणी वितरित करण्यात येत आहे। आता हे वितरित केल्यानंतर आपल्या खात्यावरती कधी येईल या संबंधित मित्रांनो सविस्तर चर्चा आपण काही भागात पुढे घेणार आहोत, कारण की या ठिकाणी 4 महिन्याचं अनुदान शासनाकडून वितरित करण्यात येत आहे। म्हणजेच हे वितरित झालं म्हणजे लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित होणार असं नाहीये। हे वितरित म्हणजे या ठिकाणी या योजनेसाठी शासनाकडून जे अनुदान लागणार होतं तर हे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। तर हे अनुदान जिल्हा परिषदेंना शासनाकडून वितरित केलं जाणार आहे, त्याची विभागणी केली जाणार आहे आणि त्याच्यानंतर तालुका स्तरावरून त्याची यादी मागवून जे लाभार्थी पात्र ठरणार आहेत त्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट ट्रान्सफर केलं जाणार आहे।
त्याच्यानंतर या संबंधीचे सविस्तर डिटेल जर पाहिजे असेल तर आपल्याला 2 नंबरच्या कॉलममध्ये पाहता येणार आहे। 2 नंबरमध्ये त्याबद्दलची सविस्तर डिटेल दिलेली आहे। सर्व विभागीय आयुक्त यांना कळवण्यात येते की त्यांनी या सोबत जोडलेल्या विवरणपत्र अ व ब मित्रांनो जे असेल ते वृद्ध भूमिहीन शेतमजूर आहेत त्यांच्यासाठी ते ब नंबरचं प्रमाणपत्र असणार आहे। आपण अ विवरणपत्र पाहणार आहोत। याच्यामध्ये पुढे पाहू शकता वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या अधिपत्याखालील जिल्ह्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना अनुदानाचे आवश्यकतेनुसार वाटप करावे। म्हणजे या ठिकाणी पाहू शकता जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या तालुक्यामधील जे काही लाभार्थी असतील यांना आवश्यकतेनुसार या अनुदानाचं वाटप जे आहे ते करायचं आहे। तर त्या संबंधीच्या या ठिकाणी सूचना ज्या आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। पुढे पाहू शकता या अनुदानासाठी मित्रांनो जो खर्च वितरित केलेला आहे कशामधून ह्याची तरतूद करण्यात आली आहे त्याचं लेखा शीर्षक संपूर्ण इथं आपल्याला जीआर मध्ये पाहायला मिळेल, वाचायला मिळेल। जीआर पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा आपल्या महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या आपल्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरून सुद्धा तुम्ही हा जीआर डाउनलोड करून पाहू शकता। त्याच्यानंतर मित्रांनो आपण जास्त चर्चा न करता आपण डायरेक्ट आता या विवरणपत्रकावर यायचं आहे। विवरणपत्रकामध्ये आपल्याला पाहायचं आहे की या अनुदानाचं वाटप शासनामार्फत कशा स्वरूपात करण्यात आलेलं आहे। तर खाली स्क्रोल केल्यानंतर इथं पाहू शकता विवरणपत्र अ। आता विवरणपत्र अ जे आहे ते संजय गांधी निराधार योजनेसाठी असणार आहे आणि त्याच्याच खाली विवरणपत्र ब आहे जे वृद्ध भूमिहीन शेतकरी जे आहेत त्यांच्यासाठी असणार आहे। त्या संदर्भाची चर्चा आपण पुढच्या व्हिडिओत करणार आहोत। सुरुवातीला संजय गांधी निराधार योजना जी आहे या संबंधीची सविस्तर डिटेल पाहूया। या ठिकाणी मित्रांनो विभागानुसार इथं वितरण जे आहे ते कशा स्वरूपात केलेले आहे त्याचा तक्ता या ठिकाणी देण्यात आलेला आहे। पुणे विभागासाठी या ठिकाणी किती रक्कम आहे तर 1,83,00,000 रुपये या ठिकाणी पुणे विभागासाठी आहे। त्याचबरोबर कोकण आहे 1,76,00,000, नाशिक आहे 2 कोटी, त्याच्यानंतर पुढे नागपूर आहे 1,76,00,000। याच पद्धतीने अमरावती औरंगाबाद या सुद्धा विभागांना या अनुदानाचं वितरण किती प्रमाणात किती रुपयामध्ये करण्यात आलेलं आहे तर सविस्तर डिटेल या विवरणपत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। तर या स्वरूपात मित्रांनो आता जे संजय गांधी निराधार योजनेसाठी जे लाभार्थी पात्र असणार आहेत ज्यांना या संजय गांधी निराधार योजनेचं अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतं तर अशा लाभार्थ्यांसाठी एप्रिल 2024 ते जुलै 2024 पर्यंतचं अनुदान आता शासनाकडून या ठिकाणी वितरित करण्यात आलेलं आहे। लवकरच हे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावरती कधी वितरित केलं जाणार आहे या संबंधीचे परिपत्रक शासनामार्फत ज्यावेळेस प्रसिद्ध होईल त्याबद्दल सविस्तर डिटेल तुम्हाला त्या पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहायला मिळेल। तर मित्रांनो चालू घडलेली अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। भरपूर लाभार्थी संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत हे पेन्शनची वाट पाहत असतात कारण की त्यांना फक्त एवढा जो सहारा असतो जो संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 4 पैसे येऊन त्यांचा इतरत्र खर्च जो आहे तो या पेन्शनमधून निघून जातो। तर मित्रांनो ही महत्त्वाची अपडेट आपण पाहिली असेल तर आपल्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना सुद्धा या संबंधाचे सविस्तर डिटेल घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा पाहता येईल आणि इतर जाऊन कोणत्याही ठिकाणी जाऊन चौकशी करायची गरज नाही। सविस्तर डिटेल आपल्या चॅनलवरतीच त्यांना व्यवस्थितरित्या पाहायला मिळेल। अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा जेणेकरून त्याच्यावरती व्यवस्थितरित्या माहिती घेऊन तुम्हाला उत्तर देता येईल। तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद।